हरि ओम. आपल्या भगवद्गीतेच्या या साप्ताहिक अभ्यास वर्गामध्ये सगळ्यांचं सहर्ष स्वागत. आपला चौथा अध्याय सुरू आहे. गेल्या वेळेला आपण 21वा श्लोक केला होता. तर तिथपास त्याच्या आधी आपण प्रार्थनेने सुरुवात करू. अश्विनी प्रार्थना म्हणून. नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरये वसुदेवसुतं देवं कंसचाणूरवर्धनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवम्. हरि ओम. हरि ओम. गेल्या वेळेला झालेला 21वा श्लोक एकदा म्हणूया. गीताचा श्लोक आणि गीतेचा श्लोक, आणि मग थोडक्यात रिव्हिजन करून मग पुढच्या ह्याला जाऊ. निराशीर्यत चित्तात्मा त्यक्त सर्व परिग्रहः शारीरं केवलं कर्म कुर्वन्नाप्नोति किल्बिषम्. संयमी सोडूनी सर्व इच्छे सह परिग्रह शरीरेची करी कर्म दोष त्यासन लागतो. आणि मराठी अर्थ फक्त वाचते. निराशी म्हणजे जो आशारहित आहे. यत चित्तात्मा ज्यांनी शरीर आणि अंतःकरण यांचं पूर्णपणे नियमन केलेलं आहे. त्यक्त सर्व परिग्रह, सर्व संग्रहांचा त्याग केलेला आहे. अशा शारीरम केवलम कर्म कुर्वन, त्याच्या केवळ शरीराने केलेल्या कर्माचा ते करूनही त्याला दोष लागत नाही. न आपनोती किल्बिषम. निराशी ही म्हणजे आपल्याला निराश वाटतं, पण आपल्याला ते माधवानंदांनी फार छान सांगितलं होतं की ते आनंदी निराश असतात. का बरं ते आनंदी निराश असतात? कारण त्यांना परमात्मा प्राप्ती झालेली असते. त्यामुळे सगळ्यात मोठा ठेवा त्यांना मिळालेला असल्यामुळे बाकी कुठल्याही ऐहिक गोष्टींच्या बाबतीत त्यांना आशा आकांक्षा नसतातच. अशा प्रकारे त्यांना सर्व विषय म्हणजे विषयांच्या बाबतीतल्या विषय वस्तू जगतातल्या कुठल्याच विषयांच्या बाबतीत त्यांच्या मनामध्ये आशा आणि आसक्ती नसते. एक ईश्वर प्राप्ती पूर्ण होईपर्यंत कुठल्या ना कुठल्या प्रकारची आशा पारमार्थिक साधकाच्या सुद्धा मनामध्ये असते की आपल्याला परमार्थ प्राप्ती व्हायला पाहिजे, ईश्वर प्राप्ती व्हायला पाहिजे, किंवा आत्मानुभूती यायला पाहिजे. आणि आशा ही अशा प्रकारची शुद्ध आशा ही त्यालाही सुद्धा बळ देत असते. पण जोपर्यंत आशा मनात असते तोपर्यंत आपण उत्साहाने आपल्या ध्येयाकडे वाटचाल करतो, प्रयत्न करतो. आशाच नसेल तर आपले प्रयत्न पण थंडे पडतात. त्यामुळे त्या दृष्टीने आशा ही चांगली आहे. पण इथे आशा म्हणजे अपेक्षा किंवा आसक्ती या अर्थाने आशा वाईट आहे. आणि इथे आता सर्व ज्ञानी व्यक्तीचं वर्णन चालू आहे की जो कर्म करूनही त्याचं कर्म अकर्मात रूपांतरित होत आहे आपोआप. त्याच्या क्वालिटीज आपण एक 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 बघतोय. ह्याच्यामध्ये 3 बघतो आहोत. निराशी ही, यतचित्तात्मा आणि त्यक्त सर्व परिग्रह. तर निराशीनी हे सांगितलंय. अजून एक आपल्याला कळलं होतं की स्वार्थत्यागी झालं तर निराशी होणं सोपं पडतं. मग स्वार्थत्यागी होण्यासाठी काय करायचं? तर धर्माला धरून जे योग्य असेल ते आचरण करण्याकडे जास्त प्रयत्न करायचा. म्हणजे मला आवडतं म्हणून मी हे करीन, मला नावडतं म्हणून मी हे करणार नाही. आपली आवड नावड बाजूला ठेवायची. माझ्या रोलमध्ये या क्षणी धर्मसंमत ही ऍक्शन आहे, तर मी ती आता घेतली पाहिजे, मग मला आवडो किंवा नावडो. अशा पद्धतीने तुम्ही जर हळूहळू स्वतःच्या मनाला वळण लावलं तर तुम्ही निराशी होण्याकडे तुमचा प्रवास लवकर होईल, असं डॉक्टर शंकर अभ्यंकरांनी सांगितलं. त्याच्यानंतरचं यतचित्तात्मा. शंकराचार्य यतचित्तात्माचा अर्थ चित्त म्हणजे अंतःकरण चतुष्टय, खरं तर फक्त चित्त आणि शरीर या दोघांच्याही वरती नियमन करणारा असा अर्थ लावतात. आणि माधवानंदांनी जास्त करून चित्ताच्या नियमनाकडे जास्त लक्ष पुरवायला पाहिजे असं सांगितलं होतं. की चित्ताच्या नियमनावर त्यांचा भर अधिक आहे. अर्थात चित्ताचं नियमन होण्यासाठी युक्ताहार विहार आवश्यकच आहे. म्हणजे खाण्यापिण्यातले किंवा एकंदर शरीरावरती काही प्रमाणात तरी शरीराला शिस्त असली पाहिजे, काही प्रमाणात त्याच्यावर नियंत्रण असलं पाहिजे. आलं मनात हे करून मोकळं, आलं मनात हे खाऊन मोकळं, पण काय खातो काय पितो. तिथे आपण युक्ताहार विहारामध्ये तेही बघितलं होतं की आहार हा प्रत्येक इंद्रियात
इंद्रिय जे विषय ग्रहण करतात ते विषय म्हणजे त्या इंद्रियांचा आहार, आणि त्या आहाराच्या विषयी आपण सावध असलं पाहिजे की आपण सात्विक आहार घेतो आहोत का नाही. सात्विक गोष्टी पाहणं, सात्विक गोष्टी ऐकणं, अशा पद्धतीने. आपल्याला आहार म्हटलं की नाही तर खाणं, एवढं एकच कोरिलेशन आपल्या मनात पटकन होतं. आणि दुसरं त्यांनी महत्वाचा एक मुद्दा सांगितला होता की चित्तातल्या वृत्तींचा नियमन करण्यासाठी जशी योग प्रक्रिया आवश्यक आहे, योग प्रक्रिया म्हणजे मनाला शिस्त लावणे सगळ्याच बाजूंनी, तर त्याच्याबरोबर थोडा भक्तिप्रेमाचाही ओलावा त्याच्यामध्ये, त्याचं जर सहाय्य घेतलं तर ती गोष्ट लवकर होऊ शकते. ते देवाचीच मदत घ्यायची चित्त नियमन होण्यासाठी. म्हणून ते म्हणले की यतचित्तात्मा ही स्थिती म्हणजे विवेक, वैराग्य, भक्ती आणि योग यांचा एकत्रित परिणाम आहे. आणि या चारही अंगांवर तुम्ही योग्य प्रकारे काम केलं तर तुम्हाला यतचित्तात्मा ही स्थिती लवकर साधेल. आणि चित्त नियमन क्षमतेची पूर्णावस्था म्हणजे नियमन करण्याची गरजच न पडता चित्त आपोआपच नियमाने वागणं, ही त्याची अल्टिमेट अवस्था सांगितलेली आहे. त्यानंतर आपलं तिसरी क्वालिटी ज्ञानीची सांगितलेली या श्लोकामध्ये ती त्यक्त सर्व परिग्रह. परिग्रह म्हणजे बऱ्याच गोष्टींचा साठा करणं, आणि अपरिग्रह म्हणजे तो साठा न करणं. तर याच्यामध्ये वस्तूंचा संग्रह हा एक भाग झाला. वस्तूंमुळे आपल्याला सुख मिळेल त्या सुखांच्या कल्पनांचा एक दुसरा संग्रह, आणि त्यांच्यावर त्या आपल्या सुखाचा आधार आहेत असे जे विचार असतात तो विचारांचा संग्रह. म्हणजे एकूणात बघायला गेलं तर पदार्थांचा संग्रह हा नुसता बाधक होत नाही, तर त्याच्याबद्दलची आसक्ती किंवा ममत्व जे असतं ते बाधक होतं. त्यामुळे ते ममत्व कमी करणं, म्हणजे वस्तू असू देत शेजारी, पण माझं जर ममत्व त्यांच्याविषयीचं कमी होत गेलं किंवा नष्ट झालं तर मग त्या वस्तूंचा ऍक्च्युअल परिग्रह करण्याची मला गरज पडणार. अशा पद्धतीने स्वतःला डेव्हलप करत जा. आणि त्या ममत्वाची पण एक गंमत आहे की ममत्व म्हणजे एक तर एक माझेपणा, म्हणजे प्रेमाची भावना, हे माझे आहे म्हणून, आणि दुसरी अधिकाराची भावना. आणि ही आपल्याही नकळत खूप लहान लहान गोष्टींमध्ये आपलं हे ममत्व चटकन निर्माण होत जातं. म्हणजे आपल्या लक्षात सुद्धा येत नाही की याविषयी आपल्याला ममत्व निर्माण झालेलं आहे. जेव्हा ती गोष्ट मिळत नाही तेव्हा जी आपली तडफड होते तेव्हा आपल्याला कळतं की अरे बापरे, मी फारच याच्या आहारी गेलेलो आहे किंवा या वस्तूशिवाय माझं चालत नाही. आणि ज्ञानी व्यक्तीच्या अपरिग्रहाबद्दल सांगितलं होतं की ज्ञानी व्यक्तीला प्रत्यक्ष पदार्थांचा संग्रह न करणं ह्याची गरजच पडत नाही. आणि त्याला उदाहरण दिलं होतं की राजाला रद्दी विकून पैसे मिळवण्याची काय गरज आहे, ना त्याला ती गरज आहे ना त्याला वेळ आहे, पण त्याच्या डोक्यात पण हा विचार येत नाही की चला रद्दी विकून पैसे मिळवूया. म्हणजे एकदा तुम्ही त्या लेव्हलला गेलात की क्षुद्र पदार्थांबद्दलच्या संग्रहांचे विचारच तुमच्या मनात डोकावत नाही, कारण तुम्ही आत्मचैतन्याशी युक्त होऊन राहिलेले असता. म्हणजे अधिक उच्च गोष्ट तुम्हाला मिळालेली असताना निम्न स्तरावरच्या गोष्टींचं तुम्हाला काही विशेष कौतुक राहत नाही, आणि मग तुम्हाला वेगळा अपरिग्रह करण्याची गरज भासत नाही. ही पहिली ओळ झाली. निराशीर यतचित्तात्मा त्यक्त सर्व परिग्रह शारीरम केवलम कर्म कुर्वन् न आपनोति किल्बिषम. शारीरम कर्म म्हणजे फक्त शरीराने केलं जाणारं कर्म किंवा शरीर निर्वाहापुरतं केलं जाणारं कर्म, असे दोन अर्थ लावलेले होते. त्याच्यातलं शरीराने केलं जाणारं कर्म हा जास्त व्यापक अर्थ आहे, कारण शरीर निर्वाहासाठी जे कर्म केलं जाईल ते सुद्धा शरीरानेच केलं जाणार, त्यामुळे तो जास्त व्यापक आहे. त्यामुळे माधवानंदांनी तो स्वीकारावा असं म्हटलंय, ते मलाही पटलं. आणि जेव्हा आपण कर्तृत्वाचा भाव न ठेवता ज्या गोष्टी करतो त्याच्या बाबतीत त्याचा संस्कार मनावर उमटत नाही. तर आपण साधारण कुठल्या गोष्टी, म्हणजे सकाळी उठल्यापासून झोपेपर्यंत अशा अनेक गोष्टी करतो, त्यात कर्तृत्व मी केलं असं म्हणण्यासारखं काही नसतं. सकाळी उठून दात घासले, आंघोळ केली, ब्रेकफास्ट केला, हे केलं, हे केलं, त्याच्यामध्ये आपल्याला काहीही कर्तृत्व भाव नसतो. पण ज्ञानीचा सर्वच बाबतीमध्ये असा कर्तृत्व भाव नसल्यामुळे जणू काही त्याची सगळी कर्म ही शरीर लेव्हलवरतीच होतात. आता प्रत्यक्षात कुठलंही कर्म हे फक्त शरीराने होऊच शकत नाही, हे आपल्यालाही माहिती. त्याच्यामध्ये मन आणि बुद्धी त्याचा सहभाग लागतोच लागतो, पण तो इतका अत्यल्प असतो की जणू काही, म्हणून माधवानंद काय म्हणतात, केवळ शरीराने कर्म करून असा अर्थ करताना जणू काही केवळ शरीराने कर्म करून असा अर्थ आपण घेऊयात, कारण शरीर मन बुद्धीच्या एकत्रित आल्याशिवाय कुठलंच काम होऊ शकत नाही. तर ज्ञानी व्यक्तीचं कर्म केवळ शरीराच्या पातळीवर होऊन जातं म्हणजे काय, इथे मनावर आणि बुद्धीवर त्याचा ठसा उमटवत नाही.
मन आणि बुद्धीची योग्य ती सहाय्यता त्याच्या शरीराच्या क्रमामध्ये असते, पण ठसाव कुठे उमटणार? तो मनावर उमटणार. कारण सूक्ष्म शरीराचे भाग आहेत ना मन आणि बुद्धी. तर ते ठसा उमटला नाही म्हणजे मन आणि बुद्धी ह्यांनी कर्म झालं नाही. इतकी सोपी त्याची डेफिनेशन. आणि किलबिषम, किलबिषम म्हणजे हेच, जे ठसे संस्कार किंवा ज्या वासना निर्माण होतात, ज्या कर्मामुळे कर्माचे संस्कार निर्माण होतात किंवा नवीन वासना निर्माण होतात, त्यांना इथे किलबिष असं म्हटलेलं. किलबिष म्हणजे दोष, की जे तुम्हाला, ज्या दोषामुळे तुम्ही सांसारिक उपभोगामध्ये जास्त गुंतून पडाल आणि अधिक मान्यता मिळण्यासाठी तुम्ही जास्त कष्ट कराल आणि ज्ञानासंबंधी मात्र उदासीन व्हाल, असे संस्कार तुमच्या कर्मामधून निर्माण होऊ नयेत. किंवा जो फक्त जणू काही फक्त शरीराने काम करतो त्याच्या बाबतीत हे दोष अंतःकरण गोळा करून ठेवत नाही, असा त्याचा अर्थ. आता मी मागच्या वेळेला म्हणलं होतं की आपण ज्ञानेश्वरी 21-22 ची एकत्र बघणार आहोत, पण त्याच्या आधी स्वामी चिन्मयानंदांचा एक व्ह्यू पॉइंट बघायचा राहिला होता. तो वेळेअभावी मागच्या क्लासमध्ये झाला नव्हता. तर स्वामी चिन्मयानंद ह्या श्लोकाबद्दल काय म्हणतायत ते जरा बघूया. त्यांचं असं म्हणणं फार वेगळं नाहीये, फक्त थोडं वेगळ्या शब्दात म्हणलंय आणि एकच त्याच्यातला अहमभाव ही गोष्ट चिन्मयानंदांनी जास्त फोकस केलेली दिसते. आपणच एखाद्या कर्माचे करते आहोत अशा अहंकेंद्रित जाणीवेने जेव्हा आपण एखादं कर्म करतो तेव्हाच त्या कर्माचा ठसा हा सूक्ष्म शरीरावरती उमटतो. आणि मग हा अहमभाव केव्हा निर्माण होतो? तर अहमभाव तेव्हा निर्माण होतो जेव्हा आत्मतत्व हे शरीर मन बुद्धी यांच्याशी तादात्म्य करते. आणि मग हा अहंकार जो असतो तो भविष्य काळातल्या आशा आकांक्षा आणि वर्तमान काळातलं समाधान यांच्यावर तो अहंकार पोचला जातो, म्हणजे वाढत जातो. तो मुळात निर्माण होतो शरीर मन बुद्धीचे तादात्म्याने आणि मग त्याचं पुष्टीकरण होतं ते या अशा आकांक्षांनी आणि समाधानाने. मग जेव्हा मानवातला हा अहंकार संपुष्टात येतो तेव्हा माणसाने केलेल्या शरीराने केलेल्या कर्मांचा परिणाम त्याच्या मनावर किंवा बुद्धीवर ठसा निर्माण करण्यासाठी असमर्थ ठरतो. मग शरीर म्हणजे ह्याच्यावरून आपण इन्फरन्स काय काढायचा, तर शरीराशी तादात्म्य झालेला जो अहंभाव आहे तोच खरं म्हणजे प्रत्येक कृतीचा कर्ता आणि भोगता आहे. त्यामुळे जिथे अहंभाव असतच नाही तिथे केवळ शारीरिक क्रिया परिणाम कशी घडवेल. आणि हेच या साधू पुरुषांच्या बाबतीत, आत्मज्ञान झालेल्या साधू पुरुषांच्या बाबतीत लागू पडतं. आणि त्यांची कर्म त्यांना बिलकुल स्पर्श करत नाहीत, म्हणून कर्म करूनही ते अकर्मातच असतात जणू काही. कारण ते त्या क्रियांचे खरे करतेच नसतात, कारण त्यांच्या ठिकाणचा अहंभाव हा पूर्णपणे लयाला गेलेला असतो. त्या क्रिया त्यांच्या द्वारा फक्त होतात. त्या क्रिया फक्त त्यांच्याद्वारे होतात, पण ते त्या क्रियेचे करते राहत नाहीत. त्यामुळे ते करते राहत नाही. मग जे होतं ते थांबवलंयस का? नाही ना रेकॉर्डिंग. अशा प्रकारचा खरा साधू पुरुष स्वतःच्या क्रियांचा करता राहत नाही, तर तो ज्या क्रिया करतो त्या क्रिया जणू काही परमेश्वराच्या इच्छेने त्याच्या द्वारा करून घेतो. म्हणजे तो ईश्वराच्या इच्छा प्रकट होण्यासाठीचा एक माध्यम बनतो आणि अतिशय सुंदर माध्यम बनतो. असा एक वेगळा विचार चिन्मयानंदांनी इथे मांडला होता. आता आपण पुढचा श्लोक घेऊया. यदृच्छालाभ संतुष्टो द्वन्द्वातीतो विमत्सरः समसिद्धावसिद्धौ च कृत्वापि न निबध्यते. गीताईतला श्लोक वाचूया. मिळे तेची करी गोड न जाणे द्वंद्व मत्सर फळो जळो जया एक करूनी न बांधिला. यदृच्छा लाभ संतुष्टः द्वन्द्वातीतः विमत्सरः समः सिद्धौ असिद्धौ च कृत्वा अपि न निबध्यते. हा झाला पदच्छेद. आता अन्वय आणि अर्थ. यदृच्छा लाभ संतुष्टः, यदृच्छेने मिळालेल्या गोष्टीत संतुष्ट राहणारा. द्वंद्वातीतः, द्वंद्वांच्या पलीकडे गेलेला. विमत्सरः, मत्सररहित झालेला. समहा सिद्धौ च असिद्धौ,
कुठल्याही गोष्टीची सिद्धी आणि असिद्धी याच्यात समचित्त राहणारा, कृत्वा अपि न निबध्यते, कर्म करूनही बद्ध होत नाही, यदृच्छेने मिळालेल्या गोष्टीत संतुष्ट राहणारा, बंधनांच्या पलीकडे गेलेला, मत्सररहित झालेला आणि सिद्धी आणि असिद्धी यांच्याकडे समान दृष्टिकोनातून पाहणारा असा ज्ञानी हा कर्म करूनही त्यांनी बद्ध होत नाही. आता कर्माचं फळ आणि कर्म कर्तृत्व या बाबतीत एकंदरीत ज्ञानीपुरुषांच्या अंतःकरणाच्या निष्काम आणि निरहंकारी स्थितीचं विविध अंगा आणि फळाची आसक्ती बाळगली नाही तरी कर्माचं काहीतरी फळ तर निर्माण होणारच. आता ज्ञानीपुरुष कर्म ही स्वतःसाठी करत नाही, ती लोककल्याणाच्या हेतूने करतात. त्यामुळे त्याचं जे काही फळ मिळतं तेही ते लोकांसाठीच असतं. म्हणजे ते कर्म किंवा कर्माचं मिळालेलं फळ हे काहीच स्वतःसाठी मानत नाही. त्यामुळे कर्म आणि फळ या दोन्हींना तो स्वतःच मानत नाही. पण कर्मांचा किंवा कर्मफळांचा त्याला बंध पडत नाही, याचा अर्थ कर्माचं फळच निर्माण होत नाही असं तर होऊ शकत. कारण पूर्वकर्म हे काही असं, समजा आत्ताच्या कर्माचं काही फळ नाही निर्माण झालं, पण पूर्वकर्माची फळं योग्य त्या वेळेला आपल्या समोर उभी राहणारच आहे. मग त्याचं काय करायचं? त्या पूर्वकर्माच्या फलस्वरूप म्हणजे प्रारब्ध कर्मानुसार कुठली विशिष्ट परिस्थिती निर्माण होणं किंवा एखादं विशिष्ट फळ विशिष्ट वेळेला आपल्याला भोगायला लागणं, हे जी गोष्ट जेव्हा होते तेव्हा त्या बाबतीत ज्ञानींची भूमिका काय असते ते सांगणारा पहिला शब्द आहे, यदृच्छा लाभ संतुष्ट. यदृच्छेने मिळालेल्या गोष्टीत संतुष्ट राहणारा. आता इथे यदृच्छा यदृच्छा म्हणतायत, तर आपण हा जो शब्द आहे तो 3 टप्प्यामध्ये समजून घेऊया. पहिल्यांदा यदृच्छा म्हणजे काय, दुसरं लाभ म्हणजे काय, आणि तिसरं यदृच्छा लाभामध्ये संतुष्ट राहणं म्हणजे काय. थोडा हा महत्वाचा आहे सगळ्यात शब्द. तर प्रत्येक कर्माचं काही दृश्य फळ असतं आणि काही अदृश्य फळ असतं. एखादं कर्म चांगलं केलं असेल तर त्याचं अदृश्य फळ कुठलं असतं, तर ते आपल्याला चित्तात त्यांनी समाधान निर्माण होतं, प्रसन्नता निर्माण होते, हे दिसू शकत नाही. पण ऐहिक दृश्य फळ ही काहीतरी त्यांनी निर्माण होणारच असतं. आणि हे जे पद आहे ते ऐहिक दृश्य फळ जे निर्माण होतं त्याच्या बाबतीत तुमची काय मनोभूमिका असायला हवी याच्याविषयी आपल्याला जास्त सांगतंय. आता कर्माचं फळ जेव्हा जेव्हा आपल्या मनासारखं असतं तेव्हा आपण यदृच्छा किंवा देवाची इच्छा असे शब्द वापरण्याच्या भानगडीत नसतो. कसं छान झालं म्हणून आपण पुढे जातो किंवा क्रेडिट घेऊन टाकतो. पण जेव्हा आपल्या मनाच्या भूमिकेला सुसंगत नाही असं जेव्हा ते परिणाम काहीतरी निर्माण होतो, फळ निर्माण होतो, तेव्हा मात्र मग आपण त्याला देवाची इच्छा असं नाव ठेवतो. उदाहरणादाखल घ्यायचं झालं, एखाद्या मुलाने एखाद्या मुलीला प्रपोज केला आणि त्याला चटकन तिने होकार दिला, तर तो काही देवाची इच्छा वगैरे म्हणत नाही, तो चटकन पुढच्या तयारीला लागतो. आता लग्न कसं जमवावं, घरी सांगू का, अमुक का तमुक का. पण हेच जर तिने नकार दिला तर मग तो मात्र काय स्वतःच्या मनाची समजूत घालायला काय म्हणतो, ठीक आहे आता काय करणार, देवाची इच्छा. आता हे नकार पचवायचा आहे, तो स्वीकारायचा आहे, तर ते स्वीकार करण्याचं बळ किंवा थोडं सांत्वन हे तो देवाची इच्छा किंवा यदृच्छा हे जे शब्द आहेत ते माणसाला देतात. सामान्य माणसाचं चाललं आहे. त्याच्यामुळे अंतःकरणाची स्थिती ही परत नॉर्मल व्हायला, नकार पचवून पुढे जायला आपल्याला एक सौम्य शांत मनस्थिती निर्माण होण्यासाठी यदृच्छा या शब्दाचा किंवा त्याचा धीर मिळतो आपल्याला. पण आता ज्ञानी पुरुषाच्या बाबतीत मात्र काय आहे की तो ज्ञानाच्या अवस्थेत आहे, त्यामुळे सगळं जग हे ईश्वराच्या सत्तेमध्येच चाललेलं आहे. घडणारी प्रत्येक घटना ही ईश्वराचीच इच्छा आहे, हे त्याला ह्याचं भान त्याचं कायम जागं असतं. त्यामुळे तो सुरुवातीपासूनच देवाची इच्छा धरून चाललेला असतो. आपण जे नंतर वैफल्यग्रस्त झाल्यानंतर जाऊ दे मग आता शेवटी काय देवाची इच्छा असं जे म्हणतो त्यात याचा तो जातच नाही. तो अत्यंत आनंदात आधीपासूनच हे जे काही चाललंय ते देवाच्या इच्छेनेच चाललेलं आहे, हा त्याचा कन्फर्म असतं. म्हणून अशा दृष्टीने जी देवाची इच्छा हा शब्द वापरले जातात त्याला म्हणायचं यदृच्छा. म्हणजे आपल्या सगळ्या पूर्वकर्मांचा जो काही परिणाम असेल आणि कर्माच्या
कर्माच्या सिद्धांतानुसार जे काही आपल्याला फळ मिळणार असेल, जी कुठली वेगळी वेगळी परिस्थिती आपल्या समोर निर्माण होणार असेल, त्या सगळ्याला आपण यदृच्छा किंवा देवाची इच्छा असं म्हणू शकतो. आता यदृच्छाच्या नंतरचा दुसरा शब्द आहे लाभ. आता लाभ म्हणजे काहीतरी प्रॉफिट किंवा लाभ हानी मधला फायदा किंवा नफा, अशा ह्यानी आपण जनरली लाभ हा शब्द वापरतो. पण इथे एवढा संकुचित अर्थ त्या लाभ या शब्दाचा नाहीये. तर लाभ या शब्दाचा व्यापक अर्थ आहे प्राप्ती. जे काही मिळेल ते, म्हणजे त्यामुळे अनुकूलता प्राप्त होणं किंवा प्रतिकूलता प्राप्त होणं, जे काही होईल ते सगळं लाभातच आहे. फक्त चांगलं मिळालं तर लाभ आणि वाईट मिळालं तर हानी असं नाही. हानी प्राप्त झाली म्हणजे हानीचा लाभ झाला असं आपण म्हणणार आहोत. म्हणून त्या दृष्टीने लाभ शब्दाकडे बघायचंय. आणि आता यदृच्छा लाभ संतुष्ट. हा, तर कर्मयोगी हा निष्काम भावनेने संपूर्ण कर्म हे अगदी सांगोपांग पद्धतीने करतो आणि मग ते कर्म करण्याच्या मुळे काहीतरी फळ निर्माण होतं. मग ते फळ कधी अनुकूल असेल, प्रतिकूल असेल, चांगलं वाईट, सुख देणारं, दुःख देणारं, जे कसं असेल त्याच्यामधून, त्या फळामुळे त्याच्या मनामध्ये कर्मयोगीच्या बद्दल चाललंय, कर्मयोगीच्या मनामध्ये कुठल्याही प्रकारचा असंतोष निर्माण होत नाही. म्हणजे समजा उदाहरणार्थ एखादा कर्मयोगी हा व्यापारी असेल, तर व्यापारामध्ये कधी नफा होईल, कधी नुकसान होईल. पण त्या नफ्याने किंवा नुकसानाने ह्याच्या अंतःकरणावर कुठलाही परिणाम होणार नाही. तो दुःखी होणार नाही किंवा सुखीही होणार नाही. तर आता इथे काही लोक त्याचा असा अर्थ करतात, म्हणजे मग त्याला काही घेणं देणं आहे की नाही त्या नफ्या नुकसानाशी, किंवा त्याला ज्ञान आहे का नाही. त्याला ज्ञान आहे. नफा नुकसान ह्याचं त्याला ज्ञान आहे. नफा वाढवण्यासाठी आणि नुकसान कमीत कमी होईल यासाठीच तो प्रयत्न करतो आहे. पण सगळे योग्य प्रयत्न करून झाल्यानंतर मग जे काही होईल ते तो आनंदाने आणि संतोषाने स्वीकारतो. आता ही जी परिस्थिती आहे यदृच्छा लाभ संतुष्ट, त्याचं वर्णन करणारा तुकाराम महाराजांचा एक प्रसिद्ध अभंग आहे. तो सगळ्यांना माहिती असेल. ठेविले अनंते पैसेची राहावे, चित्ती असो द्यावे समाधान. आपल्याला प्रश्न पडतो की जेव्हा अनुकूल काहीच घडत नाहीये आणि एका पाठोपाठ एक प्रतिकूल गोष्टी घडतायत, तर त्यात समाधान मानण्यासारखं काय आहे आणि कसं काय मानायचं समाधान. पुढच्याच ओळीत तुकाराम महाराज त्याचं कारणही देतात की समाधान का मानलं पाहिजे किंवा ते गरजेचं का आहे. तर वाहिल्या उद्वेग दुःखची केवळ, भोगण येते फळ संचिताचे. अहो, तुम्हाला ऑप्शन आहे का? तुम्ही समाधान माना किंवा मानू नका. ती परिस्थिती तुम्ही कुठल्याही प्रकारे बदलू शकणार आहात का? नाही बदलू शकणार. मग त्याच्याविषयी जर तुम्ही त्रागा केला, कटकट केली, तर तुमचं जे काही दुःख आहे ते काही पटीने आणखीन वाढण्याचा नसता उद्योग होऊन असेल. ते कमी तर होणार नाहीच आहे, फक्त ते वाढेल. कारण संचिताचं फळ म्हणून ती परिस्थिती तुम्हाला आता प्राप्त झाली आहे आणि ती भोगल्याशिवाय पुढे जाताच येणार नाही. कर्ज आहे ते फेडूनच पुढे जायचंय. तो कर्ज आहे, कर्ज आहे, कर्ज आहे, कर्ज आहे करून रोज तुम्ही आपटत बसलात, डोकं बडवत बसलात, तर डोकं फुटेल, टेंगळं येतील, अजून काही होणार नाही. कर्ज तुम्ही येणं प्रकारानं चुकवल्याशिवाय पुढे जाऊ शकणार नाही. ही परिस्थिती बदलणार नाही. आपल्याला मागे पण मी त्या 18व्या अध्यायातल्या एका श्लोकाचा आधार घेतला होता. 18व्या अध्यायातला 14वा श्लोक आहे, ज्याच्यामध्ये कुठल्याही गोष्टीचं फळ मिळण्यासाठी कुठल्या 5 गोष्टी एकत्र येण्याची आवश्यकता असते त्याची एक यादीच दिलेली आहे. अधिष्ठानम तथा कर्ता, करणंच पृथक विधम, विविधाश्च पृथक चेष्टा, दैवम चैवात्र पंचमम. अधिष्ठान कर्म करण्याची जागा, कर्ता जो कर्म करणारा आहे तो, साधन करणंच पृथक विधम कर्म करायला काही साधनं लागतात आणि त्या साधनांसकट काही ऍक्च्युअली प्रयत्न करावे लागतात. अधिष्ठानम तथा कर्ता, करणंच पृथक विधम, विविधाश्च पृथक चेष्टा. हा, चेष्टा म्हणजे ऍक्च्युअल प्रयत्न करणं साधनं हातात घेऊन. आणि ह्या 4 गोष्टी झाल्यानंतर 5वं उरतं दैवम चैवात्र पंचमम, ज्याच्याविषयी आपण काहीही करू शकत नाही. वी आर टोटली ऍट द मर्सी ऑफ दैव. जे होईल ते होईल. मग अशा वेळेला उद्वेग करण्याऐवजी जी काही परिस्थिती आहे ती संतोषाने स्वीकारणं आणि त्याला तोंड देणं, आनंदाने आणि धैर्याने ते सहन करणं, हा एकमेव ऑप्शन आहे तुमच्यासाठी. आणि यालाच म्हणायचं यदृच्छा लाभ संतोष.
आणि मग यदृच्छा लाभ संतुष्ट होण्यासाठी आपण 1-2 क्लास पूर्वीच्या क्लासमध्ये जे बघितलं होतं, शमदमादी षट साधन संपत्ती, शम दम उपरम तितिक्षा श्रद्धा आणि समाधान, या 6 मधलं इथे कशाची आपल्याला गरज आहे? तितिक्षा. तितिक्षेची सोपी व्याख्या, प्रतिकूल परिस्थिती बिनविरोध सहन करणे, काहीही त्याच्याविषयी नाराजी व्यक्त न करता, चिडचिड न करता, कटकट न करता, जे काही असेल त्या परिस्थितीत जे तुम्हाला करणं योग्य वाटतंय, जे सुचतंय ते करा आणि त्याच्याविषयी जास्त चर्चा करू नका, बोलू नका. कारण तुम्ही जे ऊर बढवता ना, त्यांनी तुमचा मानसिक क्लेशही तुम्ही वाढवता. शारीरिक किंवा जे फिजिकल क्लेश होणार आहेत, आर्थिक असतील किंवा काय ते तर होणारच आहे. परत आणखी मानसिक क्लेशही वाढवून तुम्ही त्या ह्याच्यातनं बाहेर पडण्याचे जे मार्ग तुम्हाला अदरवाईज शांत राहून सुचले असते, ते सुद्धा तुमचे बिघडतात. मग तुमच्या हातून आणखीन नवनवीन चुका घडतात आणि सगळंच ते बिघडत जात. त्यामुळे तितिक्षेच्या आधाराने यदृच्छा लाभ संतुष्टता साधणं हे सगळ्यांसाठीच आवश्यक आहे. आणि या श्लोकात हे तर अर्जुनाला सांगितलं जातं प्रामुख्याने. तर गीता रहस्यात लोकमान्य टिळक याच्याविषयी म्हणतात की अर्जुन हा क्षत्रिय आहे, त्यामुळे क्षात्र धर्म हा स्वधर्म असलेल्या अर्जुनासाठी यदृच्छा लाभ संतुष्टता म्हणजे काय? तर त्याचं कर्तव्य कर्म म्हणजे युद्ध हे त्याचं जे कर्तव्य कर्म आहे ते त्यांनी उत्तमपणे पार पाडणं हीच त्याच्यासाठी यदृच्छा लाभ संतुष्टता आहे. आणि हे दुसऱ्या अध्यायामध्ये 32 आणि 33 या 2 श्लोकांमध्ये भगवंतांनी ऑलरेडी अर्जुनाला सांगायचा प्रयत्न केलेला आहे. यदृच्छया चोपपन्नम स्वर्गद्वारमपावृतम सुखिनः क्षत्रिया पार्थ लभन्ते युद्धमीदृशम अथ चेत्त्वमिमं धर्म्यं संग्रामं न करिष्यसि ततस्वधर्मं कीर्तिंच हित्वा पापमवाप्स्यसि. की हे जे आता धर्मयुद्ध तुझ्या समोर उभं टाकलेलं आहे, की तू संधी समज. कशाची? हे स्वर्गाचं तुझ्यासाठी उघडलेलं दार आहे असं समज. आणि हे अत्यंत आणि हे युद्ध करणं हा तुझा स्वधर्म आहे. तो जर स्वधर्म तू टाळलास तर तुझी कीर्ती लयाला जाईल, तुझा स्वधर्म न पालन करण्याचा दोष तुझ्यामध्ये उत्पन्न होईल आणि तुला पाप लागेल. त्याला फार पापाची चिंता होती ना, अर्जुन सारखं पाप पुण्याच्या गोष्टी खूप करत होता. त्यामुळे त्याच्याच भाषेत त्याला जागा करतायत की युद्ध न करणं हे पाप आहे. आणि हेच पुढच्या दुसऱ्या अध्यायाच्या 38व्या श्लोकामध्ये त्याला काय सांगतात ते, सुख दुःखे समीकृत्वा लाभालाभौ जया जयौ ततो युद्धाय युज्यस्व नैवं पापम अवाप्स्यसि. तो युद्ध करण्यामुळेच तुला पाप लागणार नाहीये, पण ते युद्ध कशा भूमिकेतून करायचंय? तर चित्ताच्या समत्वातून करायचंय. म्हणजे सुख दुःख, लाभालाभ म्हणजे लाभ आणि हानी आणि जय आणि पराजय, ह्या सर्वांच्या बाबतीत तटस्थ भूमिका घेऊन कर्तव्य कर्म म्हणून युद्ध करण्यामुळे तुला कणभरही पाप लागणार नाही. अर्जुनाला वाटतंय की युद्धामुळे पाप लागणार आहे. दोन्ही बाजूनी म्हणजे आता अन्वय आणि व्यतिरेक अशा दोन्ही पद्धतीने भगवंतांनी त्याला पटवायचा प्रयत्न केलेला आहे. आता आपण परत एकदा हा श्लोक मी म्हणते, हा जो 38वा श्लोक मी म्हटला तो आणि हा 22वा श्लोक 4थ्या अध्यायातला आपण जो बघतोय तो, ह्याच्यामध्ये एकच गोष्ट वेगळ्या शब्दात मांडलेली आहे. सुख दुःखे समीकृत्वा लाभालाभौ जया जयौ ततो युद्धाय युज्यस्व नैवं पापम अवाप्स्यसि. इथे काय काय सांगितलंय? 3 द्वंद्व दाखवले, सुख दुःख, लाभ अलाभ आणि जय पराजय. इथे आता आपण 22व्या श्लोकाशी त्याचा रेफरन्स जोडूया. यदृच्छा लाभ संतुष्ट द्वंद्वातीतो विमत्सरः. द्वंद्वातीत हा शब्द जो आहे त्याच्यामध्ये सर्व द्वंद्वांचा एकत्रितपणे उल्लेख केलेला आहे, ज्याची फोड करून जणू काही 38व्या त्या श्लोकामध्ये दिलेली आहे. सुख दुःख, लाभालाभ आणि जया जय. आणि 22व्या श्लोकामधल्या म्हणजे आता जो आपण श्लोक बघतोय त्याच्यातलं 3रं चरण जे आहे, समसिद्धा वसिद्ध उच्च, तो द्वंद्वाचं एक एक्झाम्पल त्यांनी इथे दिलेलं आहे. सिद्धी असिद्धी म्हणजे काय? जय पराजय, म्हणजे तेच सांगितलंय की नाही वेगळ्या ह्याच्यात. आणि पुढचं काय आहे? कृत्वापि न निबध्यते. निबध्यते म्हणजे काय? बंधनात पडणार नाहीस. कशाचं बंधन? कर्माचं बंधन.
कर्माचं बंधन कुठल्या स्वरूपात असतं, पाप किंवा पुण्य. मग तेच वेगळ्या शब्दात इकडे कसं सांगितलंय, ततो युद्धाय युज्यस्व नैवम पापम अवाप्स्यसि, तेच सांगितलंय. फक्त त्याचा रेफरन्स तिथे वेगळा आहे. इथे आता हे कर्मातलं अकर्म सांगण्याच्या भूमिकेतून हा श्लोक आहे, आणि तिथे युद्ध प्रवृत्त करण्यासाठी जे काही आत्मज्ञान दिलं जातंय ते, आणि स्वधर्म पालन या दृष्टीने त्याची तयारी करणं, आणि कर्मयोगाची बीज टाकणं सुरू आहेच दुसऱ्या अध्यायापासून. त्यामुळे आपल्याला फक्त कर्मण्येवाधिकारस्तेपासून ते विविडली कळतं की इथपासून कर्मयोग सुरू झाला. पण ह्या जो 38वा श्लोक आहे तो सुद्धा कर्मयोगाचीच एक सुरुवात, एक तिथे मुद्दा टाकलेला आहे, तिथे बीज टाकलेलं आहे तिथे. आता आपण यदृच्छा लाभ संतुष्टतेबद्दल बघतोय, तर माधवानंदांनी अजून एका अँगलनी या यदृच्छा लाभ संतुष्टतेकडे बघायला आपल्याला ते सांगतात. काय सांगतात ते, त्यांना असं वाटतं की ही दास्य भक्तीतली एक पूर्णावस्था आहे. नुसत्या विवेकाने जी गोष्ट आपल्याला पचनी पडत नाही किंवा आचरणात आणणं अवघड पडतं, तेच जर आपण भक्ती मार्गाने गेलं तर भक्ती प्रेमामुळे ती सहज साध्य होऊ शकते. त्यासाठी एक फार सुंदर उदाहरण स्वामी विवेकानंद सांगायचे, ते त्यांनी उद्धृत केलेले आहे की बगदाद भागामध्ये एक रुबिया नावाची संत स्त्री राहत असते. ती एक अत्यंत प्रख्यात अशी संत स्त्री म्हणून मान्यता पावलेली असते, आणि सुफी पंथीयांच्या प्रमाणे तिला ईश्वराचं अतीव प्रेम असतं. आणि त्याच भागामध्ये हसन आणि मलिक असे दोन मुस्लिम सत्पुरुष पण राहत असतात. तर एकदा कर्मधर्म संयोगाने ती रुबिया विलक्षण आजारी पडते, काहीतरी असाध्य रोगाने ती ग्रस्त होते, आणि म्हणून मग हे हसन आणि मलिक हे तिला दोघं भेटायला जातात. मग तिला भेटायला गेल्यानंतर प्राथमिक विचारपूस केल्यानंतर तो हसन तिला म्हणतो की खुदाचा बंदा जो असतो, खरा बंदा, तो खुदानी दिलेली शिक्षा ही कुरकुर न करता सहन करतो. आणि मलिक म्हणतो की खुदाचा बंदा खुदानी दिलेली शिक्षा ही आनंदाने स्वीकार करतो. दोन्हीत थोडा थोडा फरक आहे. त्या दोघांच्या ह्या वक्तव्यानंतर ती रुबिया जे म्हणते ते मोठं विलक्षण आहे. ती काय म्हणते, हो पण मला ही शिक्षाच वाटत नाहीये, मी खूप आनंदातच आहे. तुम्ही शिक्षा सहन करणं वगैरे म्हणता, पण आहे कुठे शिक्षा? मला शिक्षा वाटतच नाहीये ती. हे आहे यदृच्छा लाभ संतुष्ट खऱ्या अर्थाने. खूप वरची स्टेज आहे, पण आपल्याला याच्यावर फोकस करणं खूप गरजेचं आहे. आणि आत्ताच ताजा माझं उदाहरण सांगते की माझी चिडचिड किंवा त्रागा या यदृच्छा लाभ संतुष्ट याच्या वाचनामुळे म्हणा किंवा तो शब्द आठवल्यामुळे काही प्रमाणात कमी व्हायला मदत झाली. मी आमच्याच घरामध्ये जिन्यावरून पडले आणि माझ्या उजव्या पायाला फ्रॅक्चर झालं. आणि आता सगळे सणावाराचे हे आणि घरामध्ये वेगवेगळी कामं काढलेली, म्हणजे आता अगदी अत्यंत चुकीची वेळ. तसंही पडायला आणि फ्रॅक्चरला कुठलीच योग्य वेळ आहे असं आपण म्हणणार नाही, पण आता म्हणजे अगदीच फारच प्रतिकूल वेळ. 1-1.5 तास माझा खूप वाईट गेला. म्हणजे शारीरिक दृष्ट्या तर गेलाच, पण मानसिक दृष्ट्या जास्त गेला की हे कशाला व्हायला हवं होतं, नेमकं आजच झालं, आत्ताच झालं, मलाच का झालं वगैरे वगैरे, जे आपल्याला नेहमी वाटतं ते सगळं. पण त्याच दिवशी मी याचा अभ्यास केला होता थोडासा, आणि मग मला ते शांत झाल्यानंतर आठवलं की यदृच्छा लाभ संतुष्ट ती रुबिया जर एवढ्या असाध्य आजारात म्हणू शकते की ही शिक्षाच नव्हती आणि मी खूप आनंदात आहे, तर आपण एवढं का दुःख करतोय? कदाचित हे पाय मोडून घरात पडण्यामध्ये सुद्धा काहीतरी आपल्याला शिकवायचं असेल परमेश्वराला, किंवा एखाद्या खरंच आधी शिक्षा धरली, कुठल्या तरी पूर्वकर्माची शिक्षा आहे, तर ती शिक्षा तर भोगूनच संपायचं आहे ना आपल्याला. हाही एक भाग, किंवा कदाचित काहीतरी चांगलं याच्यातून आपल्याला शिक्षण घ्यायचं असेल जे आपल्याला, की बाबा घरामध्ये आपण प्रत्येक गोष्ट मी करीन अशीच करीन तशीच करीन. ठीक आहे, आता तू करू शकत नाहीस ना, राहा बाजूला, शांतपणे बघ, इतर लोक जसे करतायत त्याच्याबद्दल तू त्याचा सूचनाही करू नको, आणि बघ तुला जमतंय का. अलिप्तपणा जो काही आहे, आपण जे बोलतोय आणि वाचतोय तो जमतोय का, असं प्रॅक्टिकल करायला आपल्याला संधी मिळालेली आहे. अशा भूमिकेतून आता आपण विचार करावा. असं म्हटल्यानंतर माझी जो चिडचिड जी होती, अस्वस्थ होती, मानसिक पुष्कळ अंशी कमी झाली. 100% तर नाही म्हणणार, पण 100ची 50 झाली पहिल्या दिवसात, आणि मग आता हळूहळू ती कमी होतीये. पण रोज मला अशी चकचूक झालं की मी आठवते यदृच्छा लाभ संतुष्ट आहे आपल्याला करायचंय आता.
कारण नाहीतर ती जी आपण गीता वाचतोय आणि शिकवतोय त्याचा काय उपयोग? आपल्याला ती वापरता तरी यायला हवी ना प्रत्यक्षात. तर आता आपला पहिलाच हे झालं यदृच्छा लाभ संतुष्ट. आता पुढचा शब्द आहे द्वंद्वातीत. द्वंद्वांच्या पलीकडे गेलेला, अतीत म्हणजे पलीकडे गेलेला. तर द्वंद्व म्हणजे काय? तर द्वंद्व म्हणजे अशा दोन गोष्टी ज्यांच्यामध्ये स्वभावतः आणि स्वरूपतः परस्पर विरोध आहे आणि त्यांचे परिणामही भिन्न भिन्न असतात. तर आता द्वंद्वाचं सगळ्यांना समजण्यासारखं व्यावहारिक उदाहरण कुठलं असं विचारलेलं असताना एक जण पटकन म्हटले, अहो पती पत्नी, ह्याच्यापेक्षा उत्तम उदाहरण कुठे मिळणार आहे? कारण ते नेहमी एकमेकांच्या क्रॉसमध्येच असतात. ह्याला एक वाटतं की तिला दुसरंच वाटणार. असो, ते गमतीचा भाग सोडून देऊ. आपल्यासाठी व्यावहारिक जर आपण बघायचं झालं तर शीतोष्ण, थंडी आणि उष्णता, शरीर लेव्हलवरचं ते द्वंद्व आहे जे आपल्याला सर्व दोन्ही सीझन्स मध्ये त्याला सामोरं जावं लागतं. तर आता ज्ञानी व्यक्ती द्वंद्वातीत असतात असं जेव्हा आपण म्हणतो तेव्हा मग त्यांना काही थंडी लागत नाही किंवा उकाडा होत नाही असं काही आहे का? त्यांना ही द्वंद्व जाणवतात. पण एकतर त्यांचं चित्त हे चैतन्याशी युक्त असल्यामुळे बाह्य गोष्टींना ते फारसं महत्व देत नाही. बाह्य गोष्टींची ते फारसे संबंधित नसतात आणि मुळात शरीर सुद्धा त्यांच्या दृष्टीने एक बाह्य गोष्टच आहे. तर शरीराला आणखी जे अनुभव मिळणार ते अजून थोडे बाह्य, अजून थोडे लांब गेले. पण त्यांच्या दृष्टीने जे काही करायचं त्याची काळजी जी घ्यायची ते घेतात. बाबा थंडी जास्त असेल तर काय शेकोटी पेटवायची, स्वेटर घालायचा आहे, मफलर गुंडाळायचा आहे, गरम चहा प्यायचा आहे, हे जे काही असेल ते सगळं करतील ते, किंवा पंखा लावतील उष्णता असेल तर, एसी लावतील, निवारण करण्याचाही प्रयत्न करतील, स्वतःचं त्याच्यापासून संरक्षण करण्याचाही प्रयत्न करतील. पण ही परिस्थिती आणि त्याच्याविषयी काहीतरी करावं लागतंय ह्याच्याबद्दल ते खेद त्यांच्या मनात निर्माण होत नाही किंवा ते वारंवार तो व्यक्त करत नाही. आपण किती बोलतो की नाही, काय उकडतंय, काय पाऊस पडतोय, आता पाऊस त्याचे पावसाचे दिवस आहे तर पाऊस पडणार, उन्हाळा आहे तर उकडणार, तर बोलण्यासारखं काय आहे? अजून एक आमच्या बाईंनी एक सांगितलेली होती गोष्ट. मी ज्यांच्याकडे उपनिषद शिकायला जायचे, त्या डॉक्टर अंशुमती दुनाखे. तर त्यांनी ज्यांच्याकडनं उपनिषदांचा दीक्षा घेतली किंवा शिकलं ते पुरुषोत्तम शास्त्री पडके म्हणून रत्नागिरीला होते. आणि आमच्या बाई आणि त्यांच्या दोन मैत्रिणी असं 15 दिवसांची सलग सुट्टी घेऊन त्यांच्याकडे जाऊन राहिल्या होत्या आणि रोज ते काही तास अभ्यास करत असत. ते उन्हाळ्याचे दिवस होते. तर त्यांच्याशी चाललेला होता तो वर्ग भर दुपारी 3-3:30ला, आणि तेव्हा लाईट गेले. त्यामुळे मग सगळ्यांना उन्हाळा, रत्नागिरी सारख्या कोकणातला उन्हाळा चिकचिक असते, खूप घामाच्या धारा लागतात. तर सगळ्याच अस्वस्थ झाले. मग कोणी बहिणी घेतय, कोणी पुस्तकांनी वारा घेतय, असं सगळं सुरू झालं. पुरुषोत्तम शास्त्री शांत शिकवतायत, ते मन लावून शिकवतायत, पण त्यांच्या घामाचे ओघळ वाहतायत हे पाहून एक शिष्य अस्वस्थ झाली. मग तिने तो पेपर घेतला, न्यूजपेपर, आणि म्हणली, मी शास्त्रीजी तुम्हाला जरा वारा घालू का? मी म्हणले, अहो तो वारा घालण्यापेक्षा तुम्ही स्वस्थ राहा. आपण उपनिषदातलं ब्रह्मसत्यम आणि जगन मिथ्या हे वाचतो आहोत, तर त्या उन्हाळ्याला तुम्ही किती हे कराल, किती भाव द्याल? सोडा ना, आता उन्हाळा आहे, लाईट गेलं तर उकडणार, मला घाम येणार, तुम्हाला घाम येणार, त्या घामामध्ये किती बुडलायत तुम्ही? सोडा ते, मी काय सांगतोय त्याच्याकडे लक्ष द्या, मला काही प्रॉब्लेम नाही. घामाने निथळत होते ते सुद्धा, पण त्याच्यात ते अडकलेले नव्हते, त्याच्यामुळे त्यांना अस्वस्थता आलेली नव्हती. ही द्वंद्वातीतता त्यांना जाणवत नाही का? ऑफकोर्स जाणवणार, शरीर आहे म्हटल्यानंतर त्यांना जाणवणारच ना, असं कसं जाणवणार? पण कोणतीही परिस्थिती प्राप्त झाली आणि ती प्रतिकूल असली तर त्याबद्दल त्यांचा विषाद त्यांना होत नाही, आणि अनुकूल परिस्थिती प्राप्त झाली तर त्यांना हर्ष होत नाही. आनंद होतो, पण आनंदाचं रूपांतर हर्षात होत नाही. हर्षोन्माद, उन्माद होत नाही. शीतोष्णासारखंच दुसरं आपलं नेहमीच सुख दुःख, अनुकूल वेदनीयम सुखम आणि प्रतिकूल वेदनीयम दुःखम, या व्याख्या सुद्धा आपल्याला छान पाठ येतात. पण हे अनुकूल किंवा प्रतिकूल हे शब्द हे शरीर आणि अंतःकरण ह्या दोघांना मिळून वापरले जातात. तर सुख दुःख हे ज्ञानीपुरुषाला जाणवतातच. हा मला वाटतं आपण मागे पण दुसऱ्या अध्यायाच्या वेळेला हे बघितलेलं आहे सगळं. पण त्याची आंतरिक स्थिती ही अत्यंत शांत असल्यामुळे सुख दुःखाशी त्याचा जो काही संबंध असतो तो तात्कालिक आणि वरवरचा असतो. सुखामुळे संतोष आणि दुःखामुळे विषाद, म्हणजे सुखामुळे चढून जाणं आणि दुःखामुळे खचून जाणं, हे दोन्ही त्याच्या अंतःकरणाच्या बाबतीत
होत नाही. त्यामुळे द्वंद्वातीत हे जे काही पद आहे ते एका दृष्टीने जर पाहिलं तर यदृच्छा लाभ संतुष्ट या स्थितीचंच एक वेगळं वर्णन, किंवा द्वंद्वातीतता हेच संतोषाचं अधिष्ठान आहे. म्हणजे यदृच्छा लाभ संतुष्ट कोण होऊ शकेल? जो द्वंद्वातीत असेल तोच यदृच्छा लाभ संतुष्ट होऊ शकेल. बेस येतो त्याचा. आता आपण लोकमान्य टिळक कसे द्वंद्वातीत होते, त्या द्वंद्वातीततेची आपण 2 उदाहरणं बघू. पहिलं लोकमान्य टिळकांचं एक अलौकिक उदाहरण आहे. लोकमान्यांचे काहीतरी एक जुबिली महोत्सव साजरा करणार होते आणि त्यावेळेलाच त्यांना सरकारने नोटीस बजावली. त्यामुळे त्यांच्या सगळे जवळच्या वर्तुळातले लोक होते ते खूप काळजीत पडले की आता नेमकं ह्यांचा हा समारंभ हाणून पाडण्यासाठी सरकार यांना बहुतेक तुरुंगात टाकणार. आणि मग एका व्यक्तीने ती काळजी बोलून पण दाखवली टिळकांच्या जवळ. टिळक शांत होते. ते म्हणले, अहो माझ्या तुरुंगवासाची तुम्ही केवढी भीती घेतली, ही केवढा धसका घेतला. ठीक आहे, झाला तुरुंगवास तर झाला तुरुंगवास, इथे मला विश्रांती मिळते आणि माझी जी काही कामं चालली आहेत त्याचा चांगला शांत चित्ताने आढावा घेता येतो, पुढची दिशा ठरवता येते, नवीन ग्रंथलेखन करता येतं. तुम्ही काही काळजी करू नका. जरा झालंच ना तुरुंगवास तर मला मनुस्मृतीवर काही लिखाण करायचं बरेच दिवस मनात आहे, त्यांना मला वेळ होत नाही, ते मी करीन तिथे. छान माझा ग्रंथ पूर्ण होईल तुरुंगवासात. की त्यांच्या चित्ताची स्थिरता बघून सगळे अवाक झाले की आता बाकीच्या लोकांना एवढी चिंता, आणि अजून पण त्यांच्याशी बरीच उदाहरणं आहेत की त्यांना तुरुंगामध्ये घेऊन जात असताना ज्या रेल्वेतून प्रवास चालू होता त्यांचा, तर त्यांची झोपेची वेळ झाली, ते झोपले आणि दुसऱ्या मिनिटाला ते घोरायला लागले. आता आपल्याला काळ्या पाण्याच्या शिक्षेवर जायचंय मंडालेमध्ये, एखाद्या माणसाला झोप लागणं शक्य आहे? आपला एवढूसा काहीतरी चुकीचा विचार मनामध्ये आला तर आपली झोप उडते. कितीतरी वेळ त्याच्यावर उलटे सुलटे विचार करून मग मन डायव्हर्ट करून याव करून त्याव करून कसे बसे आपण झोपतो. ते काही आता शिक्षा ठोठावलीये, गाडी मंडालेला पोहोचेपर्यंत आपल्याला काही वेळ नाही, आता आपण झोप काढू. झोपले. कुठून येते ही चित्ताची स्थिरता? कारण द्वंद्व नसतं मनामध्ये. त्यामुळे त्यांची शक्ती ही फक्त योग्य कारणासाठीच वापरली जाते. आणि दुसरी आपल्याला एक अतिशय चांगलं उदाहरण माहितीच आहे रामायणातलं. रामाला जेव्हा राज्याभिषेक चाललेला असतो, राज्याभिषेकाची तयारी चालू असते आणि उद्यावर राज्याभिषेक आलेला आहे आणि आदल्या दिवशी जेव्हा कैकेयीच्या आग्रहामुळे त्याला वनवासाची आज्ञा राजा दशरथ महाराज देतात, तर ते यत्किंचितही त्यांच्या प्रसन्नतेमध्ये काही फरक पडत नाही. जितक्या प्रसन्नतेने ते राज्याभिषेक त्यांनी करून घेतला असता तितक्याच प्रसन्नतेने ते वनवासात सुद्धा तितक्याच आनंदाने जातात. ही द्वंद्वातीतता आहे. आणि आता द्वंद्वातीत याच्याबद्दल चिन्मयानंद काय म्हणतात ते थोडक्यात बघू. ते म्हणतात की ज्याची वृत्ती अहंकार शून्य झालेली आहे, त्यांचा फोकस सारखा अहंकारावरती, तादात्म्य अशी, ज्याची वृत्ती अहंकार शून्य झालेली आहे त्याचा शरीरावरती आणि मनावरती आपोआपच ताबा आलेला असतो आणि त्यामुळे शीत उष्ण, यश अपयश, चांगलं वाईट त्या कुठल्याही द्वंद्वांचा त्याच्यावर परिणाम होऊ शकत नाही. त्यांचं म्हणणं की जेव्हा मन संपुष्टात येतं तेव्हा आपल्या बुद्धीत उत्पन्न होणारे प्रेम आणि आवडी-नावडी, ईर्ष्या आणि असूया ही सगळी द्वंद्व ही नाहीशी होतात. ते अहंकाराच्या एका अँगल मधून प्रत्येक गोष्टीकडे बघतात. आपण जसं मागच्या वेळेला बघितलं तसं. आता इथे द्वंद्वातीत हे झालेलं आहे आपलं पूर्ण. आता पुढचा कुठला आहे शब्द? विमत्सर. यदृच्छा लाभ संतुष्ट द्वंद्वातीतो विमत्सर. विमत्सर म्हणजे काय? तर मत्सर रहित झालेला. दुसऱ्याला झालेल्या लाभामुळे जेव्हा आपल्याला दुःख होतं किंवा आपल्याला दुःख होणं म्हणजे मत्सर. हा सर्वसाधारण मानवी स्वभाव आहे. तर त्यात नेहमी थोड्या प्रमाणात स्पर्धावृत्ती पण असते आणि आपल्याच कर्मक्षेत्रात काम करणाऱ्या एखाद्या आपल्या जवळच्या मित्राला किंवा मैत्रिणीला जर काही घवघवीत यश प्राप्त झालं तर अगदी आपल्याला मत्सर नाही, पण खूप दुःख नाही, पण एक थोडंसं मनामध्ये काहीतरी होतं, चांगलं नसतं ते, त्याला आपण ईर्ष्या म्हणूया. तर ईर्ष्या हे मत्सराचंच एक छोटं स्वरूप किंवा सौम्य स्वरूप म्हणून. तर जवळच्या मित्राच्या बाबतीत जर असं होऊ शकतं तर ज्याच्या बाबतीत दुरावा आहे त्यांच्या बाबतीत तर काय होईल? किती जळफळाट होईल एखाद्याचा की मला मिळालं नाही आणि त्याला मिळालं. पण एक त्याच्याबरोबर अजून एक मुद्दा आहे की ज्यांच्याशी आपला काही संबंध नसतो
किंवा ज्यांच्या कर्मक्षेत्राशी आपला काही संबंध नसतो, वेगळ्याच कार्यक्षेत्रात काम करणाऱ्या अनोळखी व्यक्तीला जर कुठलं यश मिळालं तर आपल्याला त्याचं काही वाटत नाही, दुःख वाटत नाही, आपल्याला आनंदही वाटत नाही, पण दुःख तर नक्कीच वाटत नाही. म्हणजे मत्सर वाटण्याचा तर काही प्रश्न नाही. त्यामुळे मत्सर किंवा द्वेष हा कधी पॉसिबल आहे तर दोन जवळच्या माणसांमध्ये मनाने जेव्हा दुरावा असतो तेव्हाच हे शक्य आहे, किंवा कार्यक्षेत्र तरी एक पाहिजे. आता इथे रामसुखदास या विमत्सर हा शब्दाबद्दल असं सांगतात की कर्मयोगी हा विमत्सर का असतो, त्याची दोन कारणे आहेत. एकतर कर्मयोगी हा संपूर्ण प्राणीमात्रांची आपली एकरूपता पाहतो, त्यामुळे त्याला आपपर भाव हा नसतोच. सगळेच माझे आहेत, सगळेच त्या म्हणजे ब्रह्माचीच सगळी रूपं आहेत. मीही अहम ब्रह्मास्मी आणि सर्वम खलविदम ब्रह्म या दोन्ही वाक्यांचा त्या तो नित्य अनुभव घेत असल्यामुळे त्याला कोणी जवळचा नसतो की कोणी लांबचा नसतो, कोणी आपला नसतो की कोणी परका नसतो. मग कुठल्या परकच कोणी नाही तर मग त्या प्राण्याविषयी त्याला यत्किंचितही ईर्ष्या किंवा मत्सर कसा काय वाटेल, हे पहिलं कारण झालं. आणि दुसरं, अं आपल्या मनात कोणाही विषयी जरा सुद्धा ईर्ष्या निर्माण होऊ नये यासाठी तो अत्यंत सावध असतो कर्मयोगी, कारण त्याच्या सर्व क्रिया या प्राणीमात्रांच्या हितासाठीच होणं अपेक्षित असतं. आणि जर त्याच्या मनात थोडा सुद्धा ईर्ष्याभाव जर राहील तर मग त्याच्या सगळ्या क्रिया या दुसऱ्याच्या हितासाठी होऊ शकणार नाही. नॅचरली तो हितभाव जो असेल तो कमी होईल आणि म्हणून तो अत्यंत सावध असतो. किंवा आपल्याला आता खरे म्हणजे ह्या गोष्टी ना या सावध असण्याने किंवा नसण्याने आपल्याला बऱ्याच गोष्टी मनामध्ये अशा भावना येतात आणि मग आपण त्या जाणीवपूर्वक सोडून देतो. पण कर्मयोगी किंवा ज्ञानी ह्या पातळीवर गेल्यानंतर त्या गोष्टी स्वाभाविकपणेच होणं अपेक्षित आहे, तशाच त्या होत असतात. म्हणजे माझ्या मनात राग आला पण मी तो कंट्रोल केला, किंवा ईर्ष्या आली पण मी ती कंट्रोल केली, किंवा मी स्वतःला सांगितलं की नाही नाही हे बरोबर नाहीये, असं नाही. तो त्याच्या पलीकडे गेलेला आहे. इथे सुरुवातीची स्टेज ती असेल, पण आता तो त्या स्टेजला पोहोचल्यानंतर हे त्याला इनहेरंटली आणि अत्यंत सहजपणे त्याला कोणाबद्दल ईर्ष्या न वाटणं ह्या गोष्टी होतात. कारण काय, त्याचं कारणही तसंच आहे की ज्ञानी व्यक्तीच्या बाबतीत माणसाच्या जीवनामध्ये जो काही सगळ्यात उत्कृष्ट लाभ व्हायला पाहिजे तो कुठला, तर परमेश्वर प्राप्ती. ती त्याला आत्मचैतन्याच्या अनुभूतीच्या रूपातून झालेलीच असते. 6व्या अध्यायातला श्लोक आहे बहुतेक, यल्लब्ध्वा हे मिळाल्यानंतर अजून काही मिळायला पाहिजे, मी काढून ठेवणार होते, 6व्या अध्यायात कुठेतरी आहे. जे जे मिळाल्यानंतर अजून काही मिळायला पाहिजे असं वाटूच शकत नाही, अशी परिपूर्ण स्थिती त्याची असल्यानंतर दुसऱ्या कोणाला काही ऐहिक गोष्ट मिळालीये तर ह्याला दुःख का होईल, किंवा ह्याला ईर्ष्या का वाटेल, मत्सर का वाटेल, हा एक भाग. आणि समजा दुसऱ्या एखाद्याला परमेश्वर प्राप्ती झाली, यल्लब्धाच्या परम लाभम मन्यते नाधिकम चतत यस्मिन स्थितो न दुःखेन गुरुणापी विचार्यते. हा तो श्लोक आहे. कितवा श्लोक वगैरे तर जाऊ दे, पण श्लोक आठवलाय आता मला. मी अजून काही एक्स्ट्रा त्याला नकोच आहे म्हटल्यानंतर तो परिपूर्ण आनंदातच आहे. आणि दुसरी व्यक्ती, त्यांनी दुसरा पण एक, हे ऐहिक कुणाला काही मिळालं तर त्याला दुःख व्हायचा प्रश्नच नाही, कारण त्याला ऐहिक मुळात तो निराशीही आहे. मागच्याच ह्याच्यात सांगितलं त्याला काही ऐहिक नकोच आहे, आणि पारमार्थिक जे सर्वोत्कृष्ट आहे ते त्याला मिळालेलं आहे. मग एखाद्या दुसऱ्या साधकाला समजा पारमार्थिक लाभ झाला आणि ईशप्राप्ती झाली आणि साक्षात्कार झाला तरी त्याला दुःख होण्याचं काहीच कारण नाही, कारण तो सगळ्याच विश्वाशी जोडलेला आहे, तसंच त्याच्याशीही जोडलेलाच आहे. त्यामुळे त्याला आनंद मिळाला म्हणून ह्याचा आनंद कमी होणं किंवा ह्याला दुःख होणं हे संभवतच नाही. त्याला दुःख होण्याचं काही कारणच नाही. म्हणून तो कसा आहे, विमत्सरा. हा, आणि आता दुसरा चरण, समसिद्धावसिद्धौच. सिद्धी आणि असिद्धीमध्ये जो कायम सम राहतो. तर सिद्धी आणि असिद्धी याची आपण सोप्या व्याख्या करून टाकू की समजा कुठलंही कर्तव्य कर्म करायला घेतलं आणि ते निर्विघ्नपणे शेवटास गेलं, पूर्ण झालं, म्हणजे सिद्धी. आणि कोणत्याही प्रकारच्या विघ्नामुळे म्हणा किंवा अडथळ्यामुळे ते कर्तव्य कर्म हाती घेतलेलं शेवटपर्यंत पूर्णत्वाला गेलं नाही, असिद्धी. किंवा अपेक्षित जे फळ असेल की हे कर्म केल्यानंतर हे मिळणार तर ते मिळालं, ती एक सिद्धी आहे. आणि कर्माचं फळ न मिळणं, म्हणजे काम संपलं पण फळ मिळालं नाही, ही दुसऱ्या प्रकारची असिद्धी आहे. तर या सिद्धी आणि असिद्धीमध्ये
राग, द्वेष, हर्ष, शोक असे विकार मनामध्ये न उद्भवणं म्हणजे सिद्धी असिद्धीमध्ये सम राहणं. इथे आपल्याला परत दुसऱ्या अध्यायातला 48वा श्लोक आठवतो. तो याच अर्थाचा आहे. योगस्थ कुरु कर्माणि संगम त्यक्त्वा धनंजय सिद्ध सिद्ध्यो समो भूत्वा समत्वम योग उच्यते. एक्झॅक्ट इथे वापरलंय समसिद्धावसिद्धौच, इथे वापरलंय सिद्ध सिद्ध्यो समो भूत्वा. सेम अर्थाचा दुसरा श्लोक. अशा वेळेला आपण हे श्लोक आठवले की कसा विषय सुरू झालाय आणि कसा पुढे पुढे जात वेगवेगळी वळणं घेत वेगवेगळ्या संदर्भामध्ये तो कसा मांडला जातो याची पण एक आपल्याला आनंद मिळतो. तर रामसुखदास या बाबतीत म्हणतात सिद्ध सिद्ध्यो समभूत्वामध्ये की आपलं काहीही नाही, आपल्यासाठी काहीही नको आणि आपल्यासाठी काहीही करायचं नाही. आपल्यासाठी म्हणजे स्वतःसाठी ना, स्वार्थ प्रेरित असं म्हणायचं. माझं काहीही नाही, मला काहीही नको आणि माझ्यासाठी मला कुठलीही गोष्ट करायची नाही. ह्या 3 गोष्टी जर योग्य रीतीने आचरणामध्ये आणता आल्या किंवा अनुभवता आल्या तर सिद्धी आणि असिद्धीमध्ये समत्व राखणं हे शक्य होऊ शकतं. आता सिद्धी आणि असिद्धीच्या बाबतीत सामान्य माणूस आणि ज्ञानी माणूस यांची विचार प्रक्रिया किंवा त्यांची मनोभूमिका कशी वेगळी असते ते थोडस आपण आता बघूया. पहिल्यांदा आपण सामान्य माणसाची बघूया. त्यांची चित्ताची स्थिती कशी निराळी असते. तर कोणत्याही कर्माची त्याच्या उद्दिष्टाच्या दिशेने पूर्णता करण्याकडे माणसाचा जाणीवपूर्वक प्रयत्न असतो आणि मग ती गोष्ट पूर्ण झाल्यानंतर जे फळ अपेक्षित असेल मग ते फळ प्राप्त होईल, मग त्याच्या उपभोगाचे मनोराज्य ती सुरू होतात आणि मग ती कर्म करण्यापूर्वीपासून आणि कर्म करत असतानाही चालू राहतात. यालाच म्हणतो आपण कर्मफळाची आसक्ती. तर कर्म उद्देशानुसार पूर्ण व्हावं याच्यासाठी तो प्रयत्न करतो आणि ते तसं झालं तर त्याला समाधान वाटतं आणि जर ते तसं झालं नाही तर त्याला दुःख होतं. आणि कर्म करीत असताना ते पूर्ण होण्याची त्याला एक ओढ असते, म्हणजे कधी एकदा हे पूर्ण करून टाकतो अशी एक त्याला थोडीशी घाई असते किंवा बघा मी कसं हे पूर्ण करून दाखवलं असा एक अभिनिवेश असतो. हे झालं सर्वसामान्य व्यक्तीच्या बाबतीत. सिद्धी आणि असिद्धीच्या बाबतीत सिद्धी झाली तर आनंद, सिद्धी नाही झाली तर दुःख आणि काम संपवण्याची एक ओढ, त्याच्यामधलं कर्तृत्व भाव सिद्ध करण्याची एक ओढ असं. आता सिद्ध पुरुषाच्या बाबतीत काय असतं तर त्याच्या चित्तात फळाच्या उपभोगांची आसक्ती तर नसतेच, पण कर्म पूर्ण होण्याबद्दल आणि न होण्याबद्दल सुद्धा हर्ष खेद त्याच्या मनात नसतात. तो सगळं व्यवस्थितच करतो, तो ढिलेपणाने काम करतो असा त्याचा अर्थ घ्यायचा नाही, पण ते पूर्ण व्हायलाच पाहिजे असा त्याचा दुराग्रह नसतो. आग्रह आणि दुराग्रह याच्यात फरक आहे ना. परमार्थामध्ये प्रत्येक शब्द हा अत्यंत जाणीवपूर्वक आणि तोलून वापरून आणि दक्षतेनेच वापरायला लागतो. हट्ट नसतो त्याचा, तो करायला व्हायला पाहिजे अशी त्याची इच्छा असते, सौम्य इच्छा असते. किंवा ते कर्म केव्हा एकदा पुरं होतं अशीही त्याला घाई नसते. कारण सगळे कर्माची सगळी साधनं, कर्माची प्रेरणा, कर्माचा वेग आणि ते पूर्ण होणं किंवा अपूर्ण राहणं हा सगळा प्रकृतीच्या कक्षेतला विषय आहे. त्याच्याविषयी आपण काही करू शकत नाही. ती करेल ते, करेल तसं, करेल तेव्हा ते तिचं ती बघेल आणि ते करवून घेईल. मी नित्य आत्मचैतन्य स्वरूपामध्ये आहे या बोधामध्ये तो कायम असतो. तर ज्ञानबोधामध्ये अंतःकरण स्थित असणं यालाच कर्माच्या सिद्धी असिद्धीमध्ये म्हणजे ते पूर्ण होणे किंवा न पूर्ण होणे याच्यामध्ये सम असणं असं म्हटलेलं आहे. म्हणजे आपल्याला असं वाटू शकतं की उद्देशाप्रमाणे कर्म पूर्ण होणं किंवा न होणं याच्यामुळे मी माझं काही चित्त असं अस्वस्थ झालं नाही, मी शांत आहे, मी उदासीन आहे त्याच्याबद्दल. काही लोक असतात, काही जण खरंच खूप शांत असतात, त्यांनी पटकन रिॲक्शन देत नाही, पण तो एक भाग झाला, तो तेवढाच नाहीये. त्याच्या पुढचीही गोष्ट महत्वाची आहे की ते हा विवेक झाला की अशांतता करून काय मिळणार वगैरे. पण तुम्ही ज्ञानाच्या पातळीवरती आहात का? फळाशी तुमची आसक्ती नाही आणि स्वकर्तृत्व तुम्हाला दाखवायचं नाही. स्वकर्तृत्वापासून आणि फळापासून पूर्ण अलिप्तता असणे आणि ती फळ पूर्ण होणे न होणे या बाबतीत उदासीन राहून ती प्रकट होणे अशा दोन्ही गोष्टी दिसल्या पाहिजे. म्हणजे फक्त विवेकाच्या पातळीवर नाही तर ज्ञानाच्या पातळीवर सुद्धा तुम्ही सम असायला पाहिजे.
असं हा विधान थोडं खोल आहे. आपल्याला हा तो शांत आहे म्हणजे मग तो सम आहे असं नाही. मनात तर त्याला हे भान आहे की का तो शांत आहे? तो एक थंड स्वभावाचा आहे म्हणून शांत आहे, का तो ज्ञानातून त्याला ती शांती आली आहे? ज्ञानातून शांती आली असेल तर तो समसिद्ध वसिद्धौच आहे, नॉट अदरवाईज. तर इथे एक संत जीवन प्रसंग सांगून मी इथे थांबते. कृत्वापि न निबध्यते आणि ज्ञानेश्वरी आपल्याला पुढच्या वेळेला बघायला लागेल. तर स्वामी स्वरूपानंदांना त्यांच्या नंतर नंतर जेव्हा असे साक्षात्काराच्या वेगवेगळ्या अनुभूती यायला सुरुवात झाली, तर त्यांच्यावर त्यावेळेला ते शारीरिक पण ते काही बरं नव्हतं, त्यांना काही आघात झालेले होते आणि त्यांची प्रकृती अत्यंत क्षीण झालेली होती. पण त्या काळात सुद्धा त्यांना अनुभूतींचे वेगळे वेगळे असे वेगवेगळ्या अनुभूती येत होत्या. आणि मग थोडं शरीराला उभारी आल्यानंतर त्यांच्या ठिकाणी एक असामान्य अशी प्रतिभाशक्ती निर्माण झाली आणि त्याच्यामुळे त्यांना ते जे त्यांचे अनुभव होते ते त्यांनी शब्दबद्ध करायला सुरुवात केली. साकीबद्ध काव्यामध्ये त्यांनी ते लिहायला घेतलं आणि पुढे तो काव्य संग्रह अमृतधारा या नावाने पुढे प्रसिद्ध झाला. तर त्यावेळेला स्वामीजींची प्रकृती अत्यंत नाजूक होती. फार वेळ उठणं बसणं लिहिणं हे शक्य नव्हतं. तरी रोज जेवढ्या साक्या स्फुरतील तेवढ्या ते उठून बसत त्यांनी लिहित. मग त्या किती, कधी 1-2 असतील, कधी 3-4 असतील. पण त्याच्या व्यतिरिक्त म्हणजे एवढं सहज स्फुरेल त्या व्यतिरिक्त त्यांनी कधी अट्टाहास करून लिखाणाला बसले आणि ओढून ताडून जुळवाजुळव केली असं कधीही केलं नाही. कारण त्यांच्या डोक्यात हे होतं की ही अनुभूती देणारी तर जगन्माता प्रकृती आहे आणि स्फुरण देणारी ही तीच आहे. म्हणजे एवढं स्फुरतंय तेवढंच लिहित ना, की ते काव्य लवकर पूर्ण व्हायला पाहिजे अशी त्यांना काहीही घाई नव्हती. म्हणजे अमुक वेगाने काव्य पूर्ण व्हायला पाहिजे आणि काव्य पूर्ण व्हायला पाहिजे आणि त्याच्या इतक्या इतक्या वेगाने व्हायला पाहिजे असा त्यांच्यात कुठलाही, आज एकच सुचली आज एकच लिहितो, उद्या 4 सुचल्या 4 लिहीन, नाही सुचलं नाही लिहिणार. त्याच्याबद्दल कुठे त्यांच्या मनामध्ये घालमेल नाही की असं कसं आज काहीच नाही सुचलं मला, असं काही नाही. त्यांनी त्याला उदाहरण फार छान दिलंय की उदबत्ती तुम्ही एखादी सुगंधी पेटवली तर तिला सुगंध पसरवण्याची उदबत्तीला घाई असते का? बघा बघा आता पटपट पटपटने सुगंध पसरवते, ती शांत जळते. पसरेल तेवढा पसरेल, जे घेतील ते घेतील. आणि मग त्याचं फळ ते काव्य लिहून झाल्यानंतर मग लोक ते अप्रिशिएट करतील, त्याला दाद देतील. त्याच्याही बाबतीत त्यांनी विनम्रपणे एक साकी लिहिलेली आहे की दिला मानतो तिला वाहिला, मला कशाला भार. दिला मानतो तिला वाहिला, मला कशाला भार. पुरे माप पदरात घातले, तोलुनी भारंभार. हा मान कुणाच्या पदरात व्हायलाय? प्रकृतीच्या. प्रकृतीच्या अंगाने हे सगळं होतंय, पण त्याच्यामध्ये असं तुटकपणा नाही की हे काय सगळे प्रकृतीची कक्षा आहे, माझा त्याच्याशी काही संबंध नाही, असा नाहीये. तो एका भक्ताचा निर्लिप्तपणा आहे की तो प्रकृतीचा मान आहे तो तिलाच मिळायला पाहिजे, तो मी मधल्यामध्ये मी कशाला घेऊ, तिने मला स्फुरण दिलंय म्हणून या साख्या या होत आहेत. ही त्यांच्यामध्ये एक नम्रता आहे, अलिप्तता आहे. अशा प्रकारची अलिप्तता ही समसिद्ध असिद्धौच. त्यांनी एवढा एकतर अमृतानुभव आला, तो अमृतानुभव काव्यामध्ये प्रकट पण होतो आहे, पण त्याच्याविषयी ते किती निर्लिप्त आहेत की जणू काही प्रकृतीच माझ्याकडनं करवून घेते, मी कसा मोठा कवी आहे असा कुठेही त्यांचा अहंकार तिथे अजिबात मध्ये आढळलेला नाही किंवा कर्तृत्व भाव भोक्तृत्व भाव पूर्ण विरहित. म्हणजे ते समसिद्ध असिद्ध उच्च. थांबूया. तत्वापिन निबध्यते आणि ज्ञानेश्वरी आपण पुढच्या वेळेला बघूया. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति शांति. हरि ओम. श्री गुरुभ्यो नमः. हरि ओम.